नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त गिलक्याची भाजी बनवणार आहोत, अगदी झटपट वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। काही जण गिलक्याची भाजी खात नाहीत किंवा खाऊशी वाटत नाही, त्यासाठी आज मी अगदी झटपट मस्त अशी वेगळी पद्धत सांगितलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तर हे गिलके घेतलेले आहेत किंवा याला प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। आमच्या गावाकडे तर तूप दोडके असे म्हणते, तुमच्याकडे म्हटलं जातं का नक्की कमेंट्स करा। तर बघा, अशा पद्धतीने छान असे गिलके बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आधीच धुवून घेतलेले आहेत, कारण हे थोडेसे आपल्या दोडक्याप्रमाणेच असतात। थोडेसे धुतल्यावर याच्यातला चिकटपणा बाहेर निघतो, त्यामुळे मी आधीच गिलके धुवून घेतलेले आहेत, नंतर काय धुवायची आवश्यकता नाही। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं। मोहरी जिरं, कोणत्याही भाजीमध्ये मोहरी जिरं छान प्रकारे तडतडले पाहिजे। तर इथं मी मोठा असा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। तर छान असं लालसर होईपर्यंत कांदा ठेवलं आणि इथं मी एक हिरवी मिरची आणि लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे। खूप छान फ्लेवर येते। आणि अर्धा टोमॅटो सुद्धा इथं मी बारीक कट करून घेतलेला टाकून घेतलं, त्यामुळे छान असं हे सगळे भाज्या आणि कांदा मस्त मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं। तर बघा, 2 ते 3 मिनिटात हे थोडंसं मऊसर झाल्यावर त्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, धने जिऱ्याची पावडर। तर अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकून 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। तर बघा, आता हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। 2 मिनिटं परतून झाल्यावर त्यामध्ये जे आपण गिलके बारीक कट करून ठेवले होते ते सुद्धा टाकून घ्यायचं। आणि ह्या भाजीला पाणी वगैरे टाकायची गरज नाही, अगदी वाफेवर ही शिजते। तर अशा पद्धतीची झटपट तुम्ही मुलांच्या डब्यासाठी अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस करू शकता। तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। यामध्ये कोणतंही वाटण टाकायची सुद्धा गरज नाही, असंच जर तुम्ही बनवलं तरीही चालेल, पण मी आता शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, अगदी जाडसर। ते खूप छान टेस्टी लागतो त्यामुळे। तर अगदी इथं मी 2 ते 3 मिनिटं परतून यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर बघा, झाकण 2 ते 3 मिनिटं ठेवल्यावर छान अशी वाफ ही झालेली आहे। थोडंसं भाजीला पाणी पण सुटलेलं आहे, तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता, अजिबात कलरसुद्धा चेंज झालेला आहे। अगदी मस्त अशी ही भाजी आपली तयार होते। तर छान असं शिजून आलेली आहे आता भाजी। त्यामध्ये मी इथं शेंगदाण्याचा कूट, अगदी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। थोडेसे असे जाडसर शेंगदाणे असले की खाताना दाताखाली आल्यावर खूप छान लागतं। तर हे शेंगदाण्याचा कूट आधी न टाकता आपण शेवटी टाकायचा, जेणेकरून भाजी आपली करपणार नाही। शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर भाजी थोडीशी घट्टसर होते, त्यामुळे आधी न टाकता भाजी शिजल्यावर 2 मिनिटं आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची आहे। आता 2 मिनिटं अजून ह्याला मी एक वाफ काढून घेते, जेणेकरून शेंगदाण्याचा चांगला फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरेल। तर अशा पद्धतीनं बघा, आपली ही भाजी मस्त अशी झटपट तयार झालेली आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। आता वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून आपण ही भाजी चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। मुलांना डब्यासाठी अगदी झटपट तयार होणारी ही गिलक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। हेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। माझ्या सपोर्टसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीची आपली ही झटपट अशी भाजी करून बघा आणि कशी झाली कमेंट्स करा। चला तर मग भेटू असाच एक झटपट व पौष्टिक पदार्थ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।